नमस्कार. आज आपण मक्याच्या दाण्यांचे भजी बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात एक हिरवी मिरची, 6-7 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घ्यायची आहे. आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता आपल्याला त्यात 1 वाटी मक्याचे दाणे टाकायचे आहेत. आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. आपल्याला यात आता अर्धा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि एक उकडलेला बटाटा कुस्करून टाकायचा आहे. आता आपल्याला यात पाव चमचा हळद, आवडीनुसार मिरची पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर, अर्धा टीस्पून पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून झाल्यावर आपल्याला यात लागेल तसं बेसन टाकायचं आहे. बेसन टाकून आपल्याला हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 3 चमचे बेसन वापरलं होतं. मला यात आणखी बेसन लागणार आहे. इथे मी आणखी 3 चमचे बेसन वापरलं आहे. म्हणजे मला एकूण 6 चमचे बेसन इथे लागलेलं आहे. आता हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून झाल्यावर आपल्याला हे 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. गॅसवर मी कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपल्याला यात पिठाचे छोटे छोटे गोळे सोडायचे आहेत. भजी आपल्याला सर्व बाजूनी चांगले शेकू द्यायचे आहेत. आपले भजी इथे तयार झालेले आहेत. आता ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता मी अशाच प्रकारे बाकीचे भजी देखील बनवून घेणार आहे.
इथे आपले खमंग कुरकुरीत मक्याचे भजी बनवून तयार आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.